या ठिकाणी पण एक दुसरा ट्रेड प्लॅन केला आहे. त्याचं रिझन असं या ठिकाणी सेलिंग आली होती खूप. आणि हा जो एरिया आहे, हा 15 मिनिटवरती तो सेलिंग झोन आहे. सेलिंग झोनवरती एक मोठी कॅन्डल बनली आणि त्यानंतर 3 मिनिटावरती EMAला या कॅन्डलने क्रॉसओव्हर केलं. त्या कॅन्डलला आपण जी आहे ती एंट्री घेतली. 1:2चा आपला प्रॉफिट असेल मिनिमम. वेट करू. 1:2 1:2 म्हणजे एवढा प्रॉफिट असेल आपला. आणि $33 जो आहे, $39 तो SL असेल. आता वेट करू काय होतं बघू. ऑलरेडी या ठिकाणी मार्केटमध्ये ना बाईंग आलं होतं. तर परत रिजेक्शन घेऊन मार्केट परत सेलिंगला आलं. याचं रिझन असं, या ठिकाणी सेलर्स खूप ॲक्टिव्ह आहेत. मार्केट या ठिकाणी येऊन सेल केलं. ज्यांनी या ठिकाणी एंट्री घेतली नाही ते या ठिकाणी एंटर करतील किंवा त्यांची पोझिशन जे आहे ते ॲड करतील या ठिकाणी. त्यानंतर एक एवढं आपल्याला हे बघायला भेटेल. वेट करू काय होते बघू आता. कॅन्डल क्लोज दिल्यानंतर SL आपलं या ठिकाणी ट्रेल करू. इथं खूप बाईंग होतंय मार्केटमध्ये. या ठिकाणी खूप बाईंग होते बिकॉज ऑफ लास्ट टाइम जो एरिया होता हा, तो खूप बाईंग झोन होता. 3 मिनिटवरती 5 मिनिटवरती पण आहे थोडासा बाईंग झोन या ठिकाणी. पण 15 मिनिटवरती पण आहे बाईंग झोन या ठिकाणी. पण ठीक आहे, वेट करू काय होतं ते. त्या हिशोबाने आपण मग करू, कारण का सेलर्स खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहेत. बिकॉज ऑफ मार्केट जे आहे ते ऑलरेडी डाऊन ट्रेंडला गेलं होतं. त्यानंतर परत एक पुल बॅक सिनेरिओ करून परत एक डाऊन ट्रेंडला जाऊ शकतं. त्यासाठी वेट करू आपण काय होतं ते. 3 मिनिटाची कॅन्डल जर वरती क्लोज दिली ना EMAच्या वरती, तर एक्झिट करून टाकू ट्रेडमधून. मग साईडवेजच जाईल मार्केट. या ठिकाणी एक आहे ना ट्रेंड लाईन आहे, त्याचा सपोर्ट घेत आहे आता. ट्रेंड लाईन ही ब्रेक केली ना, चांगलं आपल्याला मूव बघायला भेटेल मार्केटमध्ये. सेलर्स खूप ॲग्रेसिव्ह आहे असं दिसतंय आपल्याला. मार्केटला वरती जाऊन देत नाही. वीक जर बघितलं तर प्रॉपर या ठिकाणी सेलिंग प्रेशर येते. ही कॅन्डल जर क्लोज दिली ना खाली, याच्या ब्रेक करून क्लोजिंग केली ना, एक चांगलं आपल्याला मुवमेंट बघायला भेटेल.
बायर्स पण खूप ॲग्रेसिव्ह आहेत. व्हॉलेटिलिटी खूप आहे मार्केटमध्ये. लिक्विडिटी खूप आहे. सेलर्सनी फक्त या ठिकाणी खाली पुश करायला पाहिजे मार्केट. त्याच्या खाली पुश केल्यावरती हे होईल. ठीक आहे, खालीच आहे EMAच्या. वेट करू थोडं. खालून काही एवढं हे नाही आहे. वरतून खूप ज्या विक बनतात आहे ना, त्याच्यावरून समजतं की वरतून सेलिंग प्रेशर किती आहे. एक प्रॉपर एसेल लावू आपण. $34 एसेल. या ठिकाणी पण 5 मिनिटाची कॅन्डल जर बघितली तर हा चार्ट नाही व्हेरीफाय करत आपण. खूप असा सेलिंग प्रेशर दिसतोय आपल्याला या ठिकाणी. 44 सेकंड्स राहिले ते अजून. ठीक आहे, एक चांगली क्लोजिंग दिली आहे कॅन्डलनी. या सेलिंग प्रेशर कंटिन्यू आहे. इथून थोडंसं ट्रॅप झालेले आहेत सगळे ब्रेकआउटला. ज्यांनी ज्यांनी एंटर केलं असेल ते ट्रॅप झालेले आहेत. या ठिकाणी सेलिंगची जास्त प्रेशर आहे असं दिसतंय आपल्याला. सेलिंग व्हॉल्यूम पण वाढतोय. हे कॅन्डल पण वरतून रिजेक्शन येते कॅन्डलला. 15 मिनिट वरती इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. इनसाइड कॅन्डलला जिकडे ब्रेकआउट दिली ना त्या दिशेला चांगलं मार्केट फॉल होतं. लॉजिक सिम्पल होतं ट्रेडचं. 15 मिनिटवरती या ठिकाणी कंटिन्युअसली 4 फॉल झाल्या होत्या कॅन्डल. या ठिकाणी सेलिंग एरिया होता, म्हणजे सप्लाय लेवल होती.
त्या फर्स्ट कॅन्डलला मार्क केलं. त्यानंतर 3 मिनिटच्या कॅन्डलवरती आलो. 3 मिनिटला या कॅन्डलनी क्लोजिंग दिली खाली. या ठिकाणी एंट्री केली आणि या कॅन्डलचा जो हाय तो आपला एस एल असणार आहे. मार्केट थोडं साईडवेज वाटतंय. EMA फ्लॅट आहे पूर्ण. मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं या ठिकाणी 15 मिनिटवरती. त्याचं रिझन असं की हायर हाय हायर लोला होतं मार्केट. या ठिकाणी मार्केट आलं, चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं आणि परत लोअर हाय बनून आता परत मार्केट फॉल होईल असं सिनेरिओ आपल्याला दिसतोय. पण बघू आता काय होतंय रे. वेट करू. मार्केटमध्ये सेलिंग झोन तो ॲक्टिव्ह झालेला आहे या ठिकाणी. ज्यावेळेस मार्केट फॉल झालं त्या लेवलला येऊन आता परत फॉल होतं आहे मार्केट. वेट करू. ही ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतो. ही एकदा ब्रेक केल्यानंतर चांगला आपल्याला एक मूव बघायला भेटेल. ब्रेक करून क्लोज दिला पाहिजे कॅन्डलनी खाली. त्यावेळेस एक चांगला असा मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल या ठिकाणी. आपलं टार्गेट जे आहे ते 15 मिनिटच्या कॅन्डलनुसार लावूया. इथून जर फॉल झालं मार्केट तर मिनिमम या लेवलपर्यंत येईल. या लेवलपर्यंत रिसेंटली लो ब्रेक करण्यासाठी. या ठिकाणी थोडीशी की लेवल आहे. इथं एक्झिट करावं असं वाटतंय मला. या ठिकाणी की लेवल आहे थोडीशी. इथून मार्केट वरती गेलं होतं. प्रॉफिट $73 प्रॉफिट आपण अप्रॉक्स घेईल या ठिकाणी. आपण आपला जो एस एल आहे तो ट्रेल करू आणि कॉस्ट टू कॉस्ट घेऊन येऊ. इथून जर फॉल झालं ना मार्केट खूप खाली जाईल. त्यासाठी वेट करू आपण. या ठिकाणीच लावू किंवा या बॉडीचा घेऊ. हा लॉजिकल एरिया आहे. पण मी होल्ड करतोय. कॉस्ट टू कॉस्ट आहे आपल्याला. या ट्रेडमध्ये काय लॉस होणार नाही आहे. लॉजिकल एरिया आहे हा. वेट करू त्यासाठी. मला वाटतंय मिनिमम जे आहे ते या ठिकाणी आपलं प्रॉफिट बुक करावं. किती? हां, 102ला. ठीक आहे, 1:2 होऊन जाईल. 102ला जे आहे ते प्रॉफिट आपलं बुक करावं. चांगला फॉल येणार आहे मार्केटमध्ये. आपलं प्रॉफिट जे आहे ते बुक करावं आपण. या ठिकाणी खूप लिक्विडिटी असणार आहे बायर्स ज्यांनी एंट्री केली या ठिकाणी.
या ठिकाणी लिक्विडिटी घेऊन मार्केट वरती जाऊ शकते किंवा खाली फॉल करू शकते. वेट करू, 2 मिनटं आहेत, अजून 2 मिनटं 1 सेकंद आहे. लॉजिकल एरियाला ऑलरेडी आलेलं आहे मार्केट, त्याच्या खाली पण क्रॉस केलेलं आहे. आता वेट करू काय होतंय ते. ठिकाणी लिक्विडिटी घेऊन जाईल मार्केट असं वाटतंय मला. थोडासा की लेवल आहे या ठिकाणी, फॉल झालं तर चांगलं फॉल होईल. जास्त नाही आहे आपलं टार्गेट, 100 पॉईंट्स आहे फक्त. सॉरी, 50 पिप्स टार्गेट आहे आपलं. 25 पिप्सचा आपला एस एल होता. प्रोसेसकडे लक्ष देऊ आपण. कॅन्डल फक्त क्लोज झाली पाहिजे या ठिकाणी 15 मिनिटची. कॅन्डल क्लोज झाल्यावरती इझिली आपलं टार्गेट जे आहे ते अचीव होईल. फक्त या ठिकाणी लिक्विडिटी झाली पाहिजे चांगली. या ठिकाणी पण बायर्स आहेत चांगले. कॅन्डल ज्या बनल्यात त्या मोठ्या मोठ्या बनल्या त्या. ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलने पूर्णपणे जे आहे ते बायर्स लोकांना ट्रॅप केलेलं आहे. वेट करू. या ठिकाणी फक्त जर खाली क्लोजिंग दिली ना कॅन्डलनी, तर पॅनिकमध्ये बायर जे आहे ते एक्झिट करतील. मग त्यांची जी पोझिशन असेल, एक्झिट पोझिशन, ती सेलिंग असेल आणि मार्केटमध्ये फॉल येईल चांगला. वेट करू या ठिकाणी. आता 15 मिनिटची कॅन्डल पण क्लोज होती. 5 मिनटं राहिलेत अजून ते कॅन्डल क्लोज होण्यासाठी. आता आपल्याला सध्या $66-70 आपला प्रॉफिट गेला होता. एक मिनिटाची कॅन्डल जर पाहिली आपण तर प्रॉपर इथून सेलिंग एरियाला रिस्पेक्ट केलं आहे मार्केटनी आणि फॉल झालं आहे. तर 1 मिनिटाची कॅन्डल जर वरती क्लोज देते तरी आपण आपला एस एल जो येतो हे करून टाकू, ट्रेल करू. मला वाटतं 1 मिनिटावरती ट्रेल करावा आपला एस एल जो येतो. आपला एस एल नाही, ट्रेल करायची गरज तर नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी ठेवून देऊ. कॉस्ट टू कॉस्ट ठेवलं आहे म्हणजे आपल्याला यात लॉस नाही होणार. 1 मिनिटावरती वॉच करू थोडं मार्केट. या ठिकाणी फॉल झालं आहे आणि एक आता पुलबॅकसाठी आलं आहे. 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती, 3 मिनिटाच्या ह्याच्यावरती पाहिलं तर मार्केटने या ठिकाणी खूप खतरनाक अशी कॅन्डल दिलेली आणि अ, या ठिकाणी एफ व्ही जी पण क्रिएट झाला आहे. त्यामुळं एकदा मार्केटच्या ज्या ऑर्डर आहेत त्या फुलफिल करण्यासाठी मार्केट या ठिकाणी परत एकदा येईल आणि मग इथून परत फॉल होण्याची शक्यता. आता या ठिकाणी ही वीक दिलेली आहे म्हणजे मार्केटने ऑर्डर इथल्या फुलफिल केलेल्या आहेत थोड्याफार, 50% असतील काय. आणि त्यानंतर परत एक मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला जाणवतोय. वीक बनली डायरेक्टली आणि मार्केट फॉल झाले खाली. 15 मिनिटवरती जर पाहिलं तर या ठिकाणी थोडीशी की लेवल आहे, बाईंग झोन वाटतोय आपल्याला. आता हे आपण क्लीन करू चार्ट जरा.
1 मिनिटाची कॅन्डल जर वरती क्लोज दिली तर एक्झिट करून टाकणार आहे ट्रेडमधून. बिकॉज ऑफ या कंटिन्युअसली कॅन्डल जे आहे त्यांचे लो सिमिलर आहेत आणि वरती मार्केट पुश करते, म्हणजे या ठिकाणी कुठंतरी बायर्स अवेलेबल आहेत. ज्यावेळेस या कॅन्डलला क्लोज करून खाली क्लोज करण ना, या लेवलला क्लोज करून खाली क्लोज करण कॅन्डल, त्यावेळेस आपल्याला एक चांगला असा मूव बघायला भेटेल. अदरवाईज मग आपला एस एल जो आहे तो ट्रेल करून या ठिकाणी ठेव. मिनिमम आता $41 तरी टार्गेट आपल्याला भेटून जाईल. क्लोजिंग तर दिलेली चांगली. ठीक आहे, मार्केट आता फॉल होऊ शकतं आहे ना, आपलं टार्गेट पण आपल्याला भेटू शकतं. वेट करू टार्गेटसाठी. $84 आपल्याला आत्तापर्यंत मॅक्स प्रॉफिट दिसलं आहे. 91. ओके, आपलं टार्गेट जे आहे ते 104 102चं समथिंग काहीतरी आहे. 102चं आहे. टार्गेटपाशी आलेलं आहे मार्केट आणि परत रिव्हर्स व्हायला नको. वेट करूया थोडं. आपला एस एल जो आहे तो या कॅन्डलला लावलेला आहे आपण. या ठिकाणी जे बायर्स आहेत ते थोडंसं मार्केटमध्ये इन होण्याचा प्रयत्न करणार, पण थोडंसं वरती जाऊन मार्केट एफ व्ही जी ही क्लिअर करून परत फॉल करणार. बिकॉज ऑफ सेलिंगचा वॉल्यूम आपण बघू शकतो. 3 मिनिटाची 1 मिनिटाची जी कॅन्डल आहे, वॉल्यूम किती त्या लेवलला ब्रेक करण्यासाठी, म्हणजे सेलर जे आहे ते ॲग्रेसिव्ह. ही कॅन्डल थोडीशी चुकीची बनली, इनडिसिजन कॅन्डल बनली ही. तर यानंतरची कॅन्डल बनल त्यावरती आपल्याला प्रेशर कळून येईल की किती सेलिंग प्रेशर आहे का बाईंग प्रेशर आहे काय, ते आपण वेट करू त्यासाठी. हा एक लॉजिकलच एरिया आहे. मला वाटतं की एस एल जो आहे ना तो अजून ट्रेल करून खाली आणावा, या ठिकाणी आणावा. टेक अ प्रॉफिट 102. $54 आपल्याला मिनिमम आपलं जे आहे ते प्रॉफिट भेटून जाईल. कारण का या ठिकाणी जर वरती आलं आणि वरती क्लोजिंग दिली ना, तर मार्केट इथून थोडा टाइमपास करून पुढं जाईल किंवा इथून पण वरती येऊ शकतं. बिकॉज ऑफ ही जी लेवल आहे ती की लेवल आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये बाईंग झोन आहे ऑलरेडी. $94 आपलं प्रॉफिट गेलं होतं. $73 चालू आहे प्रॉफिट. 74. कदाचित हा पुलबॅक पण म्हणू शकतो आपण. पुलबॅक घेऊन जर कॅन्डल रेड बनली नाही या ठिकाणी, तर हा पूर्णपणे नाही म्हणता येणार, हा चांगला फॉल होईल. आपलं टार्गेट जे आहे ते हिट होईल. एक थोडासा सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला भेटतोय, पण त्या सकट बाईंग प्रेशर पण दिसतोय आपल्याला. तीन मिनिटावरती बघू काय चाललंय ते. 3 मिनिटावरती एक बिरिश कॅन्डल बनली, पण खालून कुठंतरी बायर्स अवेलेबल आहे, जी वीक बनली त्याच्यानुसार. फाय मिनिटवरती या ठिकाणी आपल्याला जे आहे ना तो एक हे भेटतोय आपल्याला, सेलिंग झोन. या ठिकाणी येऊ शकतं मार्केट, तिथून फॉल करू शकतं. मग या ठिकाणी सप्लाय झालेला आहे खूप, इथून फॉलो करू शकतो जर आलं परत तर. वेट करू आपल्या टार्गेटसाठी, नाहीतर आपला एस एल जो आहे तो या ठिकाणी लावू 3395.
नाही, ठीक आहे. आपला एस एल आहे तिथेच राहू द्या. या ठिकाणी 94 पर्यंत आपलं जे ते प्रॉफिट पाहिलेलं आहे आपण हायेस्ट. एक मिनिटावरती वेट बघू. हा ठीक, चांगली कॅन्डल बनली ही. फक्त वॉल्यूम थोडासा कमी आहे कॅन्डलचा. या ठिकाणी थोडंसं असं बाईंग प्रेशर येताना आपल्याला दिसतंय. का या ठिकाणी बाईंग झोन आहे चांगला. मार्केटमध्ये थोडं खाली जाऊन एक विक बनवून मग मार्केट वरती जाईल असं वाटतंय मला. पण हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं या ठिकाणी, चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर मार्केटने लोअर हाय बनवला आणि लोअर लो बनवायला चाललंय परत मार्केट. वेट करू. ही कॅन्डल 18 सेकंद राहिलेत. ही कॅन्डल जर खाली चांगली क्लोजिंग दिली तर आपल्याला एक चांगला मूव परत बघायला भेटेल. बिकॉज ऑफ हे सगळे आहेत ना, यांची बाईंग पोझिशन जर झाली असेल तर या ठिकाणी एस एल हिट होतील आणि चांगली अशी बिअरिश कॅन्डल येईल. ठीक आहे, वॉल्यूम पण चांगला आहे 1 मिनिटाच्या कॅन्डलचा. वेट करू आता आपण. या कॅन्डलच्या खाली फक्त क्लोजिंग द्यायला पाहिजे. हा एरिया जो आहे ना त्याच्या खाली. पॅनिकमध्ये एक्झिट करतील बायर्स जे आहेत ते. 83, 84, 89 चालू आहे आपलं प्रॉफिट. 88, 90, 93ला गेलं होतं आता. 94, 98, 97 आपल्या टार्गेटच्या खूप जवळ आहे. 97, 94, 98ला गेलं आहे. 103 टार्गेट हिट. वा, मस्त. ठीक आहे, भारी ट्रेड झाला हा. अशाच कॉन्टेंटसाठी फॉलो करा. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपला जो ट्रेड एक्झिक्यूट म्हणजे आपलं टी पी हिट झाला आणि मार्केटमध्ये एक बाईंग आली. ओके, बिकॉज ऑफ हा जो एरिया आहे ना 15 मिनिटवरती जर पाहिला आपण तर हा जो एरिया आहे तो बाईंग एरिया आहे. त्यामुळे बाईंग होईल इथून या ठिकाणी. ऑलरेडी 3 अँड 2 5 कॅन्डल्स आहेत त्या पॉझिटिव्ह बनल्यात 15 मिनिटवरती. ओके, तर मग त्यामुळे आणि जर डाऊन ट्रेंड दिला मार्केटने तर मग या ठिकाणी थोडंसं सेलिंग येऊ शकतं. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर कंटेंट. थँक्स.